अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। सारोडा येथील अंजना नदीवरील पूल दुरुस्तीच्या कामाबाबत ग्रामस्थ आक्रमक। आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू होणार का? कन्नड तालुक्यातील सारोडा येथील अंजना नदीवरील पूल गेल्या 2 वर्षापासून अत्यंत जीर्णावस्थेत आहे। पावसाळ्यात तर या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरते। ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून आता त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास ठप्प। या पुलामुळे आर्थिक अडचण सारोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे। पुलाच्या मार्गाने शाळेत येणारी 15 ते 20 मुली रोजच्या प्रवासाला मुकत आहेत। मुख्याध्यापक शेजवड यांनी सांगितले की पुलाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की मुलांचे शिक्षणात बळी पडत आहे। दरवर्षी शैक्षणिक संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे। ग्रामस्थांचा संताप ओसंडला। सरपंच सौ सविताबाई जगन जंगले यांनी स्पष्ट इशारा दिला की ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ येत्या काही दिवसात जर पुलाचे काम मार्गी लागले नाहीत तर अंजना नदीत बसून आत्मदहनाचा पत्र देणार आहोत। यास पूरक भूमिका सरपंचांनी जगन जंगले यांनी मांडत वारंवार निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे। ग्रामस्थांना हलगर्जीपणाची भावना निर्माण झाली असून आता लढा देणे अपरिहार्य झाले असे ते म्हणाले। पाठपुरावा निष्फळ। या पुलाच्या दुरुस्तीबाबत माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता। तसेच विद्यमान आमदार संजनाताई जाधव यांच्याकडेही गावकऱ्यांनी वारंवार निवेदने दिले, परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे। आंदोलन अटळ। ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। आगामी काही दिवसात पुलाबाबत निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन उभे राहील यात शंका नाही। आमच्या या सारोळा गावाच्या अंजना नदीवरील हा मुख्य रहदारीचा मुख्य पूल असून या पुलाचे मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये पूल वाहून गेला आणि या गावातील लोकांची फार समस्या बिकट झालेली आहे। दळणवळणाची सुविधा रुकलेली आहे। शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो। शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होतो। 8-8 दिवस ते गैरहजर राहतात। शाळेची लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या घटत चालली आणि गावकऱ्यांचा मोठा संताप होत चालला आहे। ग्रामपंचायतला देखील ते विटीस धरण्यात येत आहे आणि वारंवार ग्रामपंचायतला लोक येऊन आम्हाला ग्रामपंचायतला त्रास देत आहे किंवा तुम्ही काही याची दखल घेत नाही। आम्ही देखील यासाठी बरेच प्रयत्न करून मंत्री महोदयांना निवेदन दिले, आमदारांना निवेदन दिले आणि प्रशासनाला देखील याची कल्पना दिली, तरी देखील प्रशासक हे निधी अभावी याचे हेळसांड चालले आहे। या गावात बरंचसं असं आर्थिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील शाळेचे नुकसान होत आहे। वारंवार या पुलाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे बरेच वेळेस देण्यात आले आहे, परंतु या प्रशासनाला बरेचसे यावेळेस जे निवेदन दिले असताना त्यांनी आम्हाला कोरडे आश्वासन दिले की आम्ही करून देऊ बाबा, या दिवसात या वेळेत करून देऊ। आणि बरेच आमदार खासदार या पुलाकडे पाहणी करून गेले असता तरी पण या गावाच्या पुलाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाची दखल घ्यावी। तरी मागच्या वेळेस एक इसम व्यक्ती या पुलावरून ये जाय करत असताना वाहून गेला आणि त्याचं जे प्रेत आहे ते टाकळी शिवारात सापडलं आणि तरी पण अजून सुद्धा शासन डोळे लावून बसलेले आहे। तरी शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आमचा हा पूल विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचा आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शाळा बुडत आहे, कारण की माता भगिनी सुद्धा ऐकून ये जाय करत असताना त्यांच्या जीवाला धोका आहे। जर इथून पुढे जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील हे आम्ही ठरवू वेळेवर। तरी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या पुलाची